आणि आताच दिवसभरातल्या मोठ्या बातम्या आपण पाहूया। अब्दुल सत्तार यांच्या जाहिरातीमध्ये कल्याण काळे आणि इम्तियाज जलील यांचे फोटो। अतुल सावे संतापले, सत्तारांची वरिष्ठांकडे तक्रार करणार अतुल सावे आक्रमक। माझ्याकडे पेन ड्राईव्ह मध्ये पुरावे आहेत, फडणवीसांकडे असलेल्या पेन ड्राईव्ह मध्ये त्यांनी ते पुरावे मांडावेत, त्यानंतर मी माझे पुरावे दाखवेन, अनिल देशमुख यांचं वक्तव्य। तर अनिल देशमुख फॅशन म्हणून पेन ड्राईव्ह दाखवतात, पेन ड्राईव्ह मध्ये काहीच नाही। आशिष देशमुख यांचं प्रत्युत्तर, फडणवीसांकडे जे पुरावे आहेत ते त्यांनी जाहीर करावेत, अनिल देशमुखांनी दिलं होतं आव्हान। अनिल देशमुखांनी शिळ्या कडीला ऊत आणू नये, आणखी अनेक गोष्टी आहेत, कधीतरी वेळ आल्यावर सांगेन, हसन मुश्रीफांचा इशारा। नागपूरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून अनिल देशमुखांची गाडी अडवण्याचा प्रयत्न, देशमुखांनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांमुळे भाजप कार्यकर्त्यांची देशमुखांच्या विरोधात घोषणाबाजी। जयंत पाटील आणि शेकापच्या महिला प्रदेशाध्यक्ष आशा शिंदे यांच्यामध्ये भेट, राजेश टोपेंच्या उपस्थितीमध्ये तासभर चर्चा, आशा शिंदेंकडून लोहा कंधार मतदारसंघाची मोर्चे बांधणी। कांदा निर्यातीवरील 40% कर कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नीती आयोगाच्या बैठकीमध्ये प्रस्ताव मांडावा, नाशिकमधील आमदारांची अजित पवारांकडे मागणी। पंकजा मुंडे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर, बुलडाणा जिल्ह्यामधल्या बिबी गावामध्ये पंकजा मुंडेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। जागा वाटपाच्या चर्चेसाठी काँग्रेसकडून समिती जाहीर, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांच्यासह इतर नेत्यांचा समितीमध्ये समावेश। समिती महाविकास आघाडीतील पक्षांशी जागा वाटपासंदर्भात चर्चा करेल।